सर, कोर कमिटी बैठक होती, नेमकी काय चर्चा झालेली आहे? पहिली प्रतिक्रिया. मुंबई भारतीय जनता पार्टीच्या कोर कमिटीची बैठक आज पार पाडलेली आहे। त्या बैठकीमध्ये येणाऱ्या मुंबईच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून ही चर्चा झालेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये या मुंबई शहराला भ्रष्टाचाराच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी मुंबई महानगरपालिकेला आणि एक है तो सेफ है हा आपले पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी दिलेला नारा हा मुंबई शहरामध्ये हा संपूर्ण मुंबई शहराच्या कानाकोपऱ्यापर्यंत हा नारा पोहोचवण्यासाठी आणि नरेंद्र मोदीजींच्या विजनवर आणि आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये काम करणारा मुंबई शहराचा महायुतीचा महापौर हा बनवण्याकरता रणनीती ही आम्ही आखलेली आहे आणि मुंबईच्या महानगरपालिकेच्या दृष्टिकोनातून तयारीची सुरुवात आज झालेली आहे। सर, दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी सुद्धा मिशन मुंबई हाती घेतलेली आहे महानगरपालिकेच्या दृष्टिकोनातून। त्यांना कशा प्रकारे टक्कर दिली जाईल भाजपकडून? नाही, असं प्रत्येक राजकीय पक्षाला आपापली तयारी करण्याचं स्वातंत्र्य असतं। प्रत्येक राजकीय पक्ष हा आपापली तयारी जी आहे तो करत असतो आणि त्यामुळे आपल्या हातातून बाहेर गेलेलं किंवा आपल्या हातातून निसटलेलं मुंबई शहर हे काही लोक परत मिळवण्याचा प्रयत्न हा करत आहेत, परंतु मुंबईकरांसमोर त्यांच्या खऱ्या चेहऱ्याचा पर्दाफाश हा झालेला आहे। त्यांच्या रॅलीमध्ये पाकिस्तानचे झेंडे फडकलेले आहेत, त्यांच्या प्रचार रॅलीमध्ये बॉम्बस्फोटाचे आरोपी फिरलेले आहेत आणि त्यामुळे त्यांचा खरा रंग कुठला हा मुंबईकरांना कळून चुकलेला आहे। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये मुंबई शहराची जनता ज्या प्रकारे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीला त्यांनी कौल दिला, तशा प्रकारेच महायुतीचा महापौर हा मुंबई शहराची जनता येणाऱ्या काळामध्ये मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये निवडून देणार आहे। अध्यक्ष निवडणुकी संदर्भात काही चर्चा झाली का? कारण की एक पक्षामध्ये एक पद महत्त्वाचं असतं, त्यानुसार काही चर्चा झाली आहे? अशा प्रकारची कोणतीही चर्चा झाली नाही। मुंबई भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आशिष शेलारजी माननीय मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली कोर कमिटीची बैठक पार पाडलेली आहे आणि येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून काय तयारी करायची आहे त्या तयारीची चर्चा या बैठकीमध्ये झालेली आहे। सदस्य नोंदणी संदर्भात काय पुढे भाजप आता मुंबईमध्ये वेगळी व्यवस्था करताना पाहायला मिळेल? फडणवीस 1 जानेवारी ते 15 जानेवारी या 15 दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणावरती मुंबई शहरामध्ये सदस्यता अभियान हे राबवण्यात येणार आहे आणि 5 जानेवारीला संपूर्ण मुंबई शहराच्या कानाकोपऱ्यामध्ये जसं निवडणुकीमध्ये मॉक टेबल्स किंवा डमी टेबल्स हे जागोजागी लागतात, तशा प्रकारे विविध भागांमध्ये बूथ स्टॉल्स आणि टेबल्स उभारून मोठ्या प्रमाणावरती मुंबईकरांना भारतीय जनता पार्टीचं सदस्य करण्याकरता येणाऱ्या 15 दिवसामध्ये हे अभियान मोठ्या प्रमाणावरती राबवण्यात येणार आहे। यावेळेला 150 पेक्षा जास्त जागा जिंकून महायुती मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये बहुमत प्राप्त करेल आणि महायुतीचा महापौर हा मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये बसेल। याचा अर्थ महायुती एकत्रित लढणार, भाजप स्वतंत्र लढणार नाही महापालिकेमध्ये? कारण एकीकडे अजित पवार म्हटले होते की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या स्वतंत्र लढाव्या लागतात, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उत्सुक असतात, प्रत्येकाला संधी द्यावी लागते। महायुतीचा महापौर हा येणाऱ्या मुंबईच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये बसेल। मुंबई भारतीय जनता पार्टी के कोर कमेटी की बैठक आज थी। इस बैठक में मुंबई महानगर पालिका के चुनाव के दृष्टिकोण से तैयारी के बारे में जो आंकड़ी है वो की गई है और आने वाले समय में मुंबई महानगर पालिका को भ्रष्टाचार से बाहर निकालने के लिए और माननीय प्रधानमंत्री मोदी जी का एक है तो सेफ है का नारा ये आगे लेकर जाने के लिए मोदी जी के विजन में विश्वास रखने वाला और देवेंद्र जी के नेतृत्व में काम करने वाला महायुति का महापौर ये मुंबई शहर में लाने के दृष्टिकोण से जो तैयारी करनी चाहिए उस तैयारी के बारे में आज के बैठक में बात हुई है। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।